शहरात सुमारे 7,000हून अधिक भटकी कुत्री वाढल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिला, मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवारागृहे अपुरी, निर्बीजीकरण मोहीम मंदावलेली आणि रेबीज लस मिळवण्यासाठीचा त्रास या सर्वांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत आज कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तातडीने निवारागृहे उभी करणे, निर्बीजीकरण मोहीम गतिमान करणे आणि रेबीज लसीची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 महिन्यात भटक्या कुत्र्यांचा निवारागृहांच्या माध्यमातून बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा सर्व भटकी कुत्री गोळा करून महापालिकेच्या चौकात सोडण्यात येतील असा इशारा वेदवती मोहिते यांनी दिलाय. रोजच्या न्यूजपेपरला आपण कुत्र्यांच्या चाव्यांची बातमी रोज वाचतोय. आज आम्हाला इथं येऊन हे निवेदन द्यायला लागते, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. 7,000 पेक्षा जास्त भटकी कुत्री आपल्या इथे शहरात आहेत. आम्हाला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा की तुमचा प्लॅन काय आहे? तुमच्याकडे 1 किंवा 2 निवारा केंद्र आहेत ज्याची कॅपॅसिटी 100 कुत्र्यांची आहे. 7,000 कुत्र्यांना तुम्ही एका टीमनी पकडायचा तुमचा प्लॅन कसा असू शकतो? प्लस तुम्ही डॉगचे हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत का? जिथं कचऱ्याची व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये तिथं जे डॉग हॉटस्पॉट्स होत आहेत त्याच्याबद्दल तुमचा प्लॅन काय आहे? जर का तुम्ही आम्हाला हा प्लॅन ब्लूप्रिंट दिला नाही तर आम्ही ह्या 2-3 महिन्यात सगळी कुत्री गोळा करू आणि तुमच्या ह्या चौकात आणून सोडू. यासाठी आम्ही आज हे निवेदन देत आहे. यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेवक उमा बनछोडे, माधुरी लाड, भारती पोवार, सरला पाटील, वैशाली महाडिक, उज्ज्वला चौगुले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.